हॅलो एव्हरीवन. तर आज नवरात्रीचा दिवस चौथा आणि रंग होता पिवळा. तर सकाळी छानपैकी उठून मस्त मी अशी छान मला जराशी जशी जमेल तशी रांगोळी काढली देवीच्या मुखवट्याची. आणि आज पिवळा कलर म्हणून नाश्त्याला देखील काहीतरी पिवळं पिवळं बनवायचं म्हणून हे बटाट्याचे पराठे मी बनवले. आणि नंतर मग जरासं असं फोटोशूट करत थोडासा नखरा करत मस्तपैकी ऑफिसला जायला निघाले. आईने मला हे चाफ्याचं फूल दिलं होतं लावायला, पण मला युजली डोक्यात माळायला तेवढं आवडत नाही म्हणून मी जस्ट त्याचा वास घेत बसले. आणि मग ऑफिसला पोहोचल्यावर मला जरा उशीरच झाला होता, त्यामुळे आधी ब्रेकआउटला जाऊन जराशी कॉफी घ्यावी म्हटलं आणि एक कॉल पण सुरू झालेला. तर तो घेत घेत मी कॉफी प्यायली आणि तो कॉल संपवून पुन्हा माझ्या सीटकडे मी जायला निघाले. आणि लंच ब्रेकमध्ये माझ्या भावाचा एक जुना मित्र भेटला. त्याने मला ओळखलं आणि मला खरंच खूप छान वाटलं त्याला भेटून. आणि मग नंतर पुन्हा एकदा मी कामाला बसले आणि आज जरा लवकर निघू म्हटलं, कारण नंतर इव्हिनिंगला खूप ट्रॅफिक होऊन जाते. त्यामुळे मी मस्तपैकी असं पटकन माझं दुकान आवरून घेतलं आणि घरी जायला निघाले. रस्त्याने जाता जाता ट्रॅफिक लागलीच अर्थात मला, पण तेवढीही नाही. मी तशी वेळेत घरी पोहोचू शकले. ट्रॅफिक चालू होती तोपर्यंत जरा म्हटलं विचार करावा काय करता येईल, घरी जाऊन काम तर भरपूर होतं. तर घरी पोहोचल्या पोहोचल्या माझी लेक तर माझी वाट बघतच होती आणि ऑफिसचं काम देखील होतं. एक जरा असा महत्त्वाचा टॉपिक आलेला, तो आम्ही बघत होतो. तो बघता बघता अधिष्ठा देखील माझ्यासोबत होती आणि जरा वेळ टॉपिक झाल्यानंतर माझी लेक आणि मी अशी मस्ती करत होतो. आणि अशा सुंदररित्या मी माझा आजचा दिवस संपवला. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.